सांगू राहिला झुंबर? नाही ना रे, काही नको सांगू ना. मग 8-15 दिवस झाले तेच चालू आहे. मग काहीच नाही. कुठं टाकला बांब गोळ्या, कुठं काय केलं? काहीच नाही रे बाबू, म्हणलं काहीच नाही. तुम्हाला काय माहित आहे तिकडे? तुम्ही फक्त भैमुख उमटण्याचं गुगा. तिकडे रात्री 1:30 वाजता हमला केला म्हणते त्याच्यावर. मग पुरा 17 वाजवला द्यायचा. पुरे दहशतवादी असे इकडे पळाले रे. अरे बा, अशी ठरकली ना द्यायची. 50 लंबे गेले मला 50. 27 बदला 50 वर अजून दणका सुरूच आहे. मग तुम्हाला काय माहित आहे? खोटं वाटत असेल तर पाहा, ऐका तुम्ही मोबाईल मध्ये बातम्या. भारताकडून पाकिस्तानवर एअर स्ट्राईक. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पीओके मध्ये 9 मोठे हल्ले. पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त. भारतानं पहलगाम मधील हल्ल्याचा बदला घेतला. 6 ठिकाणी 24 मिसाईल डागली. पाकिस्तानी लष्कराची कबुली. 8 जणांचा मृत्यू तर 33 जण जखमी झाल्याची पाकिस्तानी लष्कराची माहिती. हल्ल्यानंतर पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवादी रस्त्यावर. रस्त्यावर आहे पुरे दहशतवादी. पुरा 17 असले काय ते कोणता हापूस होय म्हणते ते. भंग पाहायला कुठं होतं? सुरक्षा वाढवली म्हणते त्याची. आता अरे कुठे लपणा म्हणा तू, तुला लंबस करते हापूसया. थांब तू फक्त आता. मग ऑपरेशन सिंदूर म्हणते त्याला. यानेच नाव ठेवलं का? हो, पण काय झुंबर, हे ऑपरेशन सिंदूर कोण म्हणते म्हणलं? त्याला सिंदूर नाव कोण ठेवलं बरे? अरे ते पहलगाम मध्ये हमला नव्हता झाला का? मग ते पर्यटक लोक जे होते त्याचे किती बायाचे सिंदूर मुसले त्यानं. किती निर्दयी लोक होते ते. म्हणून त्याचं नाव ऑपरेशन सिंदूर केलं. किंवा याने सिंदूर मुसला का? थांबाले का दहशतवादी? तुमची कशी टर्क होता आता? अरे नीरा फाटलीस ना. लपता घात वाटेच ना म्हणले. कुछ तो बडा होणे वाला आहेस. मग 8 दिवसापासून त्याच फिरत होते ते. मग अरे हेमा म्हणलं ते बीचच्या डोळ्याचा एकटा फक्त त्या यायचे गुण आहे फक्त. नाही तर बाकीचे अमेरिका, रशिया पुरे आपले गुण आहे. सांग म्हणजे काय पाहिजे तुले? टाकले का? मग इस्रायल बिलकुल टपूरच आहे. हालामध्ये यायला बिलकुल हैदीच करू नका. मग असं आहे ना, ते दहशतवादाचा कोण समर्थन करणार आहे? ते फक्त बीचच्या डोळ्याचा आहे एकटं. त्याच्याच फक्त त्याने जरा त्याचा वाजवा लागतं जरा धिंगाला. बाकीचं टेन्शन नाही. तसा आहे आपला माणूस चांगला कामाचा. काहीच टेन्शन नाही आपल्याला. काय होती कलू? काय म्हणलं? काय लस कल्ला येऊन तिकडे ऐकू? काय झुमऱ्याचं काय चालू? भांडण करू राहिला का? अरे बा, आवरलं नाही जाऊ राहिला ती झुमऱ्या. काय करा त्याला म्हणलं बस कर ना बा. ते बाया बी गोष्टी करू राहिल्या ती बी. रोजानं मजूर आहे एक तो. सांगा काय करा? त्या झुमऱ्याला म्हणलं थांबा ना म्हणते. तुम्हाला काय माहित आहे? मी आलो बा, कर आता काय अर्धा घंटा बोल का तिकडे 1 घंटा बोल. मग कटावून इकडे आलो मी. काय करता ते झुमऱ्या सुसून नाही देऊ राहिला ना. सकाळपासून निरा इथं जाय तिथं जाय. अरे हाणलंच ना, नसंच झालं ना, तसंच झालं ना. बिजाच बिलकुल म्हणजे पॉवरफुल मध्ये आलं ते आज. बाबा इकडे आला का ते? तेच म्हणलं बा, आम्ही तर घरी आलो. ते सकाळी झालं 6 वाजता. म्हणजे पेपर आहे का म्हणे. मी आलो, अरे पेपरात ती बातमी रातची 1:30 घट्टा घडल्यावर एवढ्या सकाळी पेपरात कसं काय छापणार आहे? उद्या येईन म्हणलं बा आता ते. हो, तिथपर्यंत तर सगळं जुनं होऊन जाते. हो, तर मग गेलं मग ते वापस. हो, मग मोबाईल पाय, हे पाय, ते पाय, लाईने पाटलाच्या मागं लागलं ते. आणि इकडे आलो वाटते नाही का? एकटा त्या बा बायाने त्या गोष्टीत गुंग मागा आता सर्व इतका ठेवला ना, बोलता येत नाही. तेवढं मंजवर बायाले काय सर्व ठेवून राहिला म्हणा. निरा बा म्हणलं इतकं झाडं सोडले द्यायनं. म्हणलं तर म्हणते काय करावं. हो ठीक आहे ना, काही हरकत नाही. हो, आता आपलं काय, आता तुझ्या वावर काय माझ्या वावर काय. हो चाल मी आता ते सांगतो बायले. म्हणतो जरा सर्व गिरवा कमी ठेवा तिकडे. किती झाडं राहिले बा मागं. आणि त्या झुमऱ्याला म्हणतो बा जाय घरी, ते ट्रॅक्टर चालू कर, जाय तिकडे. ते कसं म्या म्हणणं बरोबर नाही वाटत. आता म्या 2-3 खेप म्हणलं. हो, मग म्हणून तुम्ही निरा काय मागच राहता का? हो, सांगा बरं तेवढं ते. एक तर आमच्या घरची बाई अजून नाही आली. आता भाकरी आणायला नाही पाहिजे का? आता घरचं भैमुख उपटणं सुरुवात म्हणल्यावर आता घरची बाई घरी नाही पाहिजे का? अजून यायचं आहे. ते मारते बी बसलं गोष्टी सांगत कुठं. असे काम आहे आमची ना. एक तर वरचं सुधरून नाही देऊ ना. काल किती आलं ते पाणी. मग निरा हवा आणि वावटं आणि हे ते उडून जायची पाहिजे. मग असं जर काय जोऱ्यानं आलं तर हे सरा धिंगाणा वाजायचा भैमुखाचा. ते रोजानं असो काय नसो त्याला सांगतो मी बरोबर. हो चाल तिकडे. हो चाल. झुमरेल म्हणा तू बुडी बोलावून राहिले म्हणा. हो, फालतू इथं बसलेले का? सर मजूर त्यानं अडून ठेवलं. चल समोर आहे ते. मग आज 7 तारीख आहे की नाही. आज हे बा आपल्या महाराष्ट्रातील केंद्र सरकारनं सांगितले 16 शहरं तिथं मॉकड्रिल आहे. मॉकड्रिल म्हणजे बा जर युद्ध झालं, जर हवाई हल्ला बा होत असला काय करावं, तर त्याचं ते माहिती देणार आहे. त्याच्यासाठी बा लाईनवर करा, असं करा तसं करा, औषधोपचारात सामान घरी ठेवा, सगळं पैसे काढून घ्या. ऑनलाईन ट्रान्झॅक्शन होणार नाही म्हणजे त्यावेळेस प्रॉब्लेम येऊ शकते नेटवर्कमध्ये. म्हणून सगळं सतर्क कसं राहायचं बा. त्याचं ट्रेनिंग आज देणार आहे ना 7 तारखेला. मग 16 शहरात आपल्या महाराष्ट्रातल्या. बाकी तर मग देशात दिलं आहे समजा मोठमोठे शहरं. काय झुंबर राजा कसं रे म्हणलं? कामाची माणसं तू अडून धरून राहिला. काय ते झालं असेल ना गोष्टी तिकडे करणं कुठं कोणाला सांगणं. इथं कामाचे लोक रोखू नको म्हणलं तू. ते जरासं तर ठेवा का तिला घरचं दारच पाहिजे. तिकडे देशात काय चालू माहिती आहे का? मग आपले 27 मारले त्यावेळेस कसं वाटते म्हणलं. आता कसं वाटते मला? गोड वाटते. आता कसं वाटते? 100 मारले 100. काय बोलून राहिले? जा तिकडे चाललो मी. राजा मग आम्ही तर मॅळवाचेच लक्ष नाही राजे. काय बाबा कमाल आहे मग नाही का? मला कठीण काम आहे. लक्ष्मण इकडे लक्ष्मण इकडे हमला झाला ना. अरे बाबा झालं म्हणलं हे बहुतेक मला वाटते. हो याला तिकडेच पाठवा लागते वाटतं बाबा. कठीण काम दिसू मला आता. तुम्ही आपल्या बसल्या याच्या गोष्टी ऐकत. हो या फटायला काही समजते का? काही आहे का त्याला माहिती? काही आपलं अर्धवट ऐकते याचं त्याचं ऐकते. तुम्हाला सांगते ते हुशार घ्या. वासरात गाय लंगडी आणि काय म्हणते ते. मग बसले आपले घ्या लवकर. आता मुशिराम काही म्हणत नाही म्हणजे काही असं तुम्ही कसं त्याचा गैरफायदा घ्यायला नाही पाहिजे. किती आता हे मागं सर्व हे पाहिजे झाड उपटून आणलं मी तिथं. या बाजूनं किती सर्व राहिला ते. बाबा मंजुळाबाई तुमच्या पाठी तर लय दिसू राहिला. लंकाबाई तुमच्या बी.
बोलता म्हणलं आपलं वावर होय का बसली आपली ते मारती नाही त्याचे बाबा नाही म्हणून राहिले तुम्हाला काय गरज एवढं हो ना, पण कोणाचंही वावर असो इतकाले जर सर्व ठेवसान तर काय उरणार आहे कास्तकाराले. आधीच तर बेतुबान मरणाच्या याच्यातनी कसं येले होते भैमुगातनी. आधीच तर लट्टा होते लोक भैमुग टाकाले, पण आपल्या गावातल्या लोकांची कशी सोयमुळे अजून झाली नाही जशी पाहिजे तशी. तर म्हणून म्हणलं डुकरं रोई माणसं सरा जिकडून तिकडून तरासा यायले. पण आता कसा आला तर वरून आता वातावरण बिघडलं. जर का एक दिवस झोडपा बसला ना तर म्हणलं घरावर गोटी यायची. म्हणून म्हणलं वा कसं सर्व काही ठेवू नका, पद्धतशीर आपलं कामं करा. लवकर लवकर आपले कामं लागा. रोजानं असो का तिकडे उजळ असो. मग आम्ही काय बसलो का आता ते त्यांना गोष्टी सांगितली झुंबर ना म्हणे मॅडम असं झालं म्हणे मॅडम काय माहित झालं का नाही पाय लागते ना आपल्यावर जर बॉम्ब पडलाय कांदा तर मग आपण कुठे पया माहित पाहिजे नाही का आपल्याला बी नाही आपल्या इकडे येत नाही ते, तिकडे आहे ते. मग आपल्यापासून लय दूर आहे ना. आपण विदर्भ किती कोपरात आहे खडकपट्टी. मग ते तिकडे आहे ते, आपल्या इकडे काही नाही. चला घ्या आता घ्या पाता घ्या पुढच्या चला. पूरा बेच रेगस केला. मग थांबा तुम्ही अजून तर लय राहिलं. धीरे धीरे देखो आगे होता है ये तो शॅम्पल है देखते रह जाओगे. नाही खरी गोष्ट आहे ना, पण पाहिजे होतं मला त्याला वचक पाहिजे होतं त्याला. हो लय सैताळासारखे करतले नाही का. बरं मी काय म्हणतो हे जाऊ द्या आता जिंबर. हो मला हे सांग ती बुढी आहे का इथं वावरात नाही मुंगशिरा भाऊच्या वावरात नाही. भाई मग काढत चालू आहे म्हणे विचारपूस करत करत आलं इकडे टंगडे दुखू आहे का इथं. जाऊ द्या ना. हो काय आता किती महिन्यामध्ये अजून काही वाढले का काही 100 महिन्यामध्ये का काय काहीतरी वाढले मध्ये जराशी. त्याच्यामुळे मी पाहिलं नाही ना बातम्या. मी काय सांगू तुला सांगितलं तेच मी तुला रिपीट सांगू राहिलो. मला काही माहित नाही ना. पण आता हे मी आता पाहतो मी बरोबर. फक्त मला एक मजूर पाहू दे. एक बोललो की मग बोलतो मी तो सांगलोय. फक्त मला सांग बुढी आहे का तिकडे. आता बुडी नाही का बुडी आता काय बाहेर लक्ष नाही. हा बरोबर आहे बा इथं तर काही नाही बुडी आपल्या इथं आहे आपलं बावली नाही का बावली. त्याचा भैभू काढणं झाला काल. तर तिकडे गेली असं मग कदाचित काही पैसे गिशी काही असं तसं काही राहिलं सर्व राहिला बा असं तसं काही असं तिकडे आहे का. बरं पाहतो बाजून काय आता दीड एकर आहे माय भैमुगाचं. मी आलं कसं एकटी काळजी मुकही करा. आता सरायची झाली सुरू. रात्यानं कसं वारा उदाळ आलं का नाही त्याच्यावरच भिडले लोक. पण आता आपण आधी गेले कष्टच केलं नाही बुडीले. पण पाहतो आता काय म्हणते उद्या जमते का तो. हा पाहा विचारू पाहा तुम्ही. बरं काही बरं लक्ष नाही का. बरं काम लय जोरदार झालं बरं का. बदला घेतलाच बरं काही म्हणा. इथलं डोकं करायला जाऊ देत नाही. अरे बा जुंबर मी काय म्हणतो पाय मला आठवण नाही लगा. बा लाईन पाठी भेटले होते मला ते ट्रॅक्टरचं पाय ना काय ते तुला आवाज देऊ राहिले होते ते पाय ना ते फोन लाईन तुया. काय करा ते तर बा सकाळ दम नाही बोलले मग फोनवर करून टाकला बघ काय चाललो मी आता तिकडे चाललो. पण काही मला लक्ष नाही का. हो झालं बाकी बाकी लखत राहा. हो ना झालं ना बा जाणं ते बोलावं राहिलं जाय तुझा. हो आम्ही जातो तिकडे. लक्ष्मणराव आहे माघरती चष्मा गिस्मा घालून उपमुख करतो मी आहे तो सांगा आता काय करा. अरे म्हणलं काय वावरात आहे का कुठं आहे म्हणलं लग्नात आली म्हणलं तू चष्मा गिस्मा बाबा काय चाललाय पावल्या जाऊन राहिला तुमचा. काय करा बाबा अरे बाबा सुद्धा म्या त्या घरच्या बाईनं चष्मा घातला ना मॅच दिला तिले डोळ्यात खडा गेला होता तिच्या असं म्हणलं निरा पाणी जात जाय मला घाल बाई चष्मा उनलंय हो ना तर काय. हो ना ते तर आहे म्हणा बरोबर. पण मी काय म्हणतो गुंपा मावशी हो काय बा गणगण हिंडून राहिलं म्हणलं मी. हो आता या मुंगशिरा भाऊच्या वावरात गेलो तिथून समजलं की बा तुम्ही माऊली भाऊच्या वावरात आहे. हो नाही राय बा येळा मारत आलो मी. झुमऱ्या भेटला म्हणा त्याने गेले 5-10 मिनिटं माय. तर म्हणलं पहा ना उद्या जरा मजुराचं जर भेटत असेल तर कोण की कसं आहे तुम्ही तर पाहूनच राहिलं वातावरण. काल आता काय मी आता म्हणलं काय कठीणच आहे आपला नंबर लागणच काही. देता का म्हणलं उद्या काढून मग दीड करा आपला भाऊ. होते ना लक्ष्मण कारण की आम्ही घेतलेले ना उदळे तू आता आणि सांगाल नाही आला आम्हाला या मी आता म्हणलं त्याचं कोणाला देते काय सांगा म्हणलं बाबा ते मला वाटलं आता तुमची ते अलबते हे 5-6 जण आणसान काढून घेसान. ते काय लिहिते तर अलबते ऐदी माणसं आहेत ते धाब्यावर आहेत म्हणून टिकून आहेत ते कसं मस्त जेवण खावण पद्धतशीर होते. कोणत्या गोष्टी कमी नाही. तसं आलो मग आता छोट्यात नाही म्हणा माय तर मीना येत नाही तर फालतू मार गरम व्हायचे असं आहे ते. हो म्हणून म्हणलं पाहता अड्डा मजूर तरी पाहता कमीत कमी कोण की वातावरण नाही बरोबर म्हणून. नाही बा माऊलीचा झाला ना आजच म्हणलं मुंगशिरा भाऊचा लावला तिथून झालं की नंतर आता त्या शांतारामचा आहे मग सरपंचाचा आहे अजून मोठ्या पाटलाचा अजून ते बी राहिलेला आहे. मग नाही ना मजूर नाही ना एक तुंगा तिकडे एक तुंगा इकडे सुरू आहे. आता हे बा सध्या म्हणलं काही म्हणूच नका तुम्ही 8 दिवस तर मी येऊ शकत नाही भैमुग काढाले. 8 दिवस मग तर त्याचं मायाला तर खूप फुटाचे शेंगाले मग बाबा नापतच झाली. मग आता कुठं पाहा मला का फरक आला होता. आणि बाबा हे धामण गाडी सापडते इकडे तिकडे आहेत का तुंगे द्यायचे वरुडले आहे जा तिथं पहा ना ते फरकाचं म्हणलं की ॲटोन हे ते आणणं नेणं मोठा ताप आहे ते गावातलं असलं म्हणजे टेन्शन नाही राहा. हो काय आता एकटा आता काय तुम्ही नाही म्हणून राहिले मोठं कठीण काम झालं माय. आता काय करा आता आम्ही का मशीन आहोत आम्ही बाबा माणसं जाऊ ना 2 हात चालन तशी चालते बाबा हाय तेवढं मजूर आहे माझं. आता 2 ठिकाणी चालू आहे आता मी काय पाठवू शकत नाही. आता पाय तू आता कुठे बी चल म्हणलं आलो पंगा. हो कसं आहे 1-2 खेळावर पोहून सापडलं हो काही इलाज नाही आता कारण की गावात आता मजूर नाही म्हणते. हो चला आता गाडी काढू चालले जाऊ. हो चल काय म्हणत होती तुम्ही चालले का मग मजूर पाहायला चालले का धाब्यावर चालले म्हणलं हो डबा बांधून ठेवलाय घरी कुठे अटकून ठेवलाय. वावरा घेऊन जातो ना मी आता आम्ही इकडे आलो पहिले वावरात. हो आता लक्ष्मण भाऊ म्हणत तसं हो नेतो मी डबा काही वादा नाही. हो जा मग तुम्ही आता तुम्ही काय आले इकडे. आम्ही माऊली भाऊची इकडे आलो होतो पैसे मागण्यासाठी आता यायचं झालं नाही का. हो बरं या मग आता तुम्ही हो जेवण करता फक्त. काय म्हणलं काय जेलं का तुला म्हणलं काहीच काही नाही भोपस होती चल लवकर. राम राम हो तुमच्या इकडे झालो होतो काय आपलं मजूर किजूर भेटेल का म्हणलं भैमुग काढायचा होता बा. चालतं चला मग आता 1.5 एकर होतं आपलं. असं 1.5 एकर आहे का कुठं आहे कुठं. रामपूर हो रामपूरला आहे. हो 1.5 एकर आहे आपलं रस्त्यावर वावर आहे सगळे अंदर जायचं काम नाही.
बाबा रामपूर इतक्या दूर यायला पुरते का 1.5 एकरासाठी काही बी आपलं हा पुरत नाही आम्हाला ते पुरत नाही ना भाऊ नाही म्हणूच नका तुम्ही हे बा सकाळपासून मी गणगण हिंडून राहिलो मी मग काय बा इकून आलो मी धामणगाव कुपटा दापुरा इकून कवठळ आणि आता आलो मी कोटारीले हो काय करता लोक म्हणे बा तुमची इथं सापडते म्हणे मजूर म्हणून तुमच्या इकडे आलो पान तेवढा जा नाही म्हणूच नका काय सांगणार ते कुठे आहे मजूर काही बी आपलं मग आमच्या गावातलं होऊन राहिलं तुमच्याकडे कुठे येणार आम्ही काय बोलता राजा तुमच्या गावाचा माणूस आता भेटला मला इथं हापशी मग अतुल ढगे म्हणे ते माय नाव अतुल ढगे म्हणे माय नाव सांगा म्हणे मग 50 माणसाचा तुंगा आहे म्हणे तुमच्या इकडे तुम्ही म्हणता नाही राजा असं असते का पान तुम्ही करा नाही ऍडजस्ट कसं बी वटे खुशी नका आणू तुम्ही तिकडे माय भाई मग आता कसं लटकून जाईन मग लटकून जाईन म्हणजे अरे म्या का तुम्हाला बोलावलं का म्हणलं बा म्या काय तुमचा होका घेतला का आधी का ॲडव्हान्स घेतला काही बोलता राजा म्हणलं माझं मजूर आहे पण आता काम कमी आहे हो ते काय आता काही सांगणारे सांगत असेल पण माझं एवढं नाही आहे मजूर राजा तुम्ही बा मी काय म्हणतो भले तुम्हाला ऑटो न्या आणायचा खर्च मी करतो ना ऑटो आहे बा इथं सकाळी 6 वाजता येत जाईल तुम्ही 8 वाजता बिलकुल पातीवर एक दिवसाचं 2 दिवसाचं काम आहे राजा 20-25 मजूर आणलं तर हो ऑटो नाही बा पाण्याची सोय करा चहाची करा पण ती मजूरच नाही तर काय करता काय इलाज नाही त्याला भाऊ लोक लगन सराईन हे ते धूम चालू आहे सगळीकडे आम्ही सर एका दमात झालं ना हे लगन सराय बी हे वारा धुंदा बी एका दमात शिवून राहिलं पण काय नाहीच म्हणता मग नाही जमत नाही चाल होतच नाही इथंच आम्हाला सरून राहिलं आम्ही काय बसू तिकडे बरं ठीक आहे मग काय नाही तर मग कसं हिशोबशीर लावला असतं भाव दिला असता बाकीच्या पेक्षा जरा शिल्लक आता गावातले मजूर अटवले ना आमच्या म्हणून जरा असं इकडे तिकडे पाहा लागू राहिले आम्हाला पाच तरी बी विचार करा हो फोन नंबर द्या मला तुमचा फोन करीन मी तुम्हाला हो ठीक आहे ना घ्या लिहून घ्या नंबर हो काम पडलं तर मग जर आलं असतं जमलं तर पाहिजे मी उद्या हो ठीक आहे नंबर घेऊन घ्या आले का इतकं हिंडलो पण मजूर नाही सापडला आपल्याला हो शेवटी आलो का फिरून आता काय करा म्हणलं आता उद्याचं काय आता 8 दिवस थांबाच लागते मग आता दुसरा इलाज कोणता मग सांगा तुम्ही सांगा नाही ना 8 दिवस थांबायला पुरते का 8 दिवस काय म्हणते मग तिथं गेलं आपल्या शेंगा येऊन मार्केटला चालले जाते मग हे बा 1.5 एकर आहे आपलं लय काही नाही लय मजुरी नाही पाहिजे आपल्याला रोजानं का होईना मजुरी जसे आले तसे आपल्याला पाहिजे दादा मग काही करू नाही म्हणे हे याचा फोन येईन ना आता आपल्याला कोठारीवाल्याचा ते म्हणे ना फोन करतो म्हणे नाही गॅरंटीच नाही ना फोन करतो म्हणजे करतो काही त्याचं काही खरं नसते ते हो ते झालं ते येत नाही ते असं करा ना हो आपले हिचुकाटा गँगले आता तुम्ही समजून सांगितलं होता ना काल हो आता मुरले म्हणतात ते तर पाहा ना त्याला म्हणून या म्हणा एरी आता त्याला कसं कोल्डे आहेत ना खिशी खाली आहेत त्याची ते काय दिवानाचे निरावटे टाकून राहिले ते आता एवढे ते आता 8-15 दिवस काही करत नाही ते आता हो काल मोठ्या पाटलांना समजून सांगत त्याला हो आता बहुतेक आता मला वाटतं 15 दिवस तरी सारखे चालन ते नाही का मला वाटतं पाव विचारून जर जमलं तर नाही का हो आले तर आले मग घरी जाऊ हो असते नसते गावात ते आहेतच ते हो त्याला भेटा आणि पाहून घ्या मग काय म्हणते तर तसंच करा लागल आणि एक दिवस धाबा बंदच ठेवला का नाही का हो आपलं अलबते गलबते तू छोट्या आणि ते समजा 3 जण अजून 1-2 जर सापडले का नाही हो एका 1-2 दिवसाची मोकळे आपलं हो ना मग तेच म्हणलं पहा मग लवकर हो चला आता घरी त्याला भेटू आणि विचारपूस करून घेऊ चला हो निरा गोष्टी पुढची उचलत नाही बरं फोन हो पाहता काय किती वेळ लावला तरी उचलत नाही अरे बा शिवलाल भाऊ द्या ना पिच्चा सोडून तुमचा फोन नाही उचलत पुढचा माणूस काही अर्थ नाही ना त्या गोष्टीत जाऊ द्या बंद करा जाऊ द्या अरे थांब ना मारती तुला नाही ना माहित माही काय किंमत आहे तर गावात जरी नसेल ना तर आहे ना माही बाहेर आहे ना लय तू थांब जरा उचलते फोन साहेबाचे मग कामं असते काय आपलंच फोन नसते त्याच्या मागं 2 मिनिटं जाऊ दे ना बेल जाऊ दे ना काय चंद्र भाऊ झाबरू म्हणलं आपलं हे दिसला का असरानी शक्ती कपूर प्रेम चोप्रा दिसले कुठं त्या ओट्यावर बसेल आहेत ना बाबा मग आता ते चालू आहे जोरात फोन लावणं सुरू आहे त्याची जा पा काय तिकडे आहेत का बाबा जॅकेट काढलं वाटतं बा मग तर जॅकेट काढलं वाटतं माणसं आता ते जिल्हा परिषदचं जाहीर नाही झालं का ते आता हो 4 महिन्यात घ्या असं काहीतरी हो त्याचं आता कसं ते फरक पडतेच ना त्याचं मग असं ते बाबा मग तर कठीणच काम आहे हो मी आणलं का भैम गुप्ताले 3 जण हे 3 जण आपल्या गलबते अशी 4-5 जण हो घेतो तो उद्या काढून लागायचं पण मला नाही वाटत आता येईन म्हणून नाही का विचारायला काही हरकत आहे का तुम्ही विचारून द्या पहिले हो मग समजून दे 5 लाख नाही का हो आले तर आले हे 3 जण माहिती समजा 3-4 समजा आम्ही हो बरोबर 5 लाख विचारतो मग हो ठीक आहे मग झाबरू ये लवकर 2 वाजेपर्यंत येत होतो नलू येऊन राहिली जेवण घेऊन करून जातो मग चालला जाय परी येतो ना काही हरकत नाही हो काय वांधा नाही मारते वाटते नाही का पहिले मारते उठून द्याला नाही तू नाही का मारते जरा ते बुडाले का वावरात वाट पोरा तू ते भाकर करणे ना मला उपाशी मोर तिकडे कोणीच नाही वावरात तिकडे ते मजूरला का सर धिंगाणा चालू आहे ना ते जा इथं काय बसला मला म्हणे पाठवून दे म्हणून त्याला हे गेलं तर वावरात काय येतो हो याले मजूर नसेल भेटू राहिलं अरे हो ना पाहता येत जाता येते मग का वावरच करता का या इकडे या बसा जरा असं मावला ना या बसा काही उचलत नाही वाटतं काय शिवलाल भाऊ राहू द्या म्हणला आता किती गेप लावता ते पुढचा माणूस उचलून नाही राहिला ना समजून घेतलं पाहिजे पाय म्हणलं उचलला फोन हॅलो साहेब हॅलो नमस्कार बोला कोण बोलत आहे नमस्कार सर नमस्कार नंबर सेवा सर ना माझा शिवलाल टोळगुटे विदर्भ तालुका अध्यक्ष इचुकाटा संघटना आता याचा काल नंबर सेव आहे हा येस हो आला लक्ष हो तू दुसऱ्या सिम मध्ये सेव आहे माझा हा ठीक आहे बोला ना काय होतं होतं राजा आता पहा आता मागच्या वेळेस आमदार केले तुम्ही कसं थांबून ठेवलं मला शब्दाला मान दिला बा तुमच्या आता पाहिजे म्हणलं जिल्हा परिषद पंचायत समिती यायला लागू होणार आहे म्हणते पाहिजे आपला जरासं मेळ नाही तर मग कसं ध्यानही नाही राहायचं म्हणून कसं कल्पना दिली बा
फिट आहे शीट फिट आहे तुमची. हो हो, विषय नाही तुमचा, कारण की त्यावेळेस आपण बोललो ना तुमच्याशी. हो, यावेळेस पक्की आहे तुमची. नाही जिल्हा परिषद तरी कमीत कमी पंचायत समिती तरी शक्य आहे समजा. साहेब तुम्ही हे पंचायत समितीचं नको बोलू मला. तुम्ही जिल्हा परिषदचा शब्द दिलेला आहे यावेळेस. आपण बोललो ना, आपण बसलो ना मुंबईला, मंत्रालयामध्ये बाजून आपण बसलो नव्हतो. चहा घेतला आपण सोबत, 2-3 वेळ भेट झाली ना आपली. तुम्ही म्हणे बा राहू द्या, माघार घ्या. मी माघार घेतली बा यावेळेस. किती मी मतं खाल्ली असते माहिती नाही का तुम्हाला. फायदा म्हणून बा जिल्हा परिषद नको हुकू देऊ. हो, कारण की अध्यक्षाचं पद आपल्याला यावेळेस आपलं म्हणजे कसं टार्गेटच आहे आता. लक्षवर अध्यक्ष होते दात काढते मारते का डुबऱ्या वानाचं. थांब ना बे, मारते थांब ना. हॅलो. तर मग कसं म्हणता म्हटलं साहेब, मग कसं काय करायचं. हो हो, बिलकुल बिलकुल, तुम्ही बिंदास राहता, काही विषय नाही. कारण की कसं आहे, आता वातावरण निर्मिती होऊन राहिली. हो, आत्ताच नेमकं झालं काही सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय. हो, आता काय 32 जिल्हा परिषद आहे, काही महानगरपालिका आहे. हो, तर करू ना तुमचं काही नाही काही. बा हो, होईल तुमचं, यावेळेस तुमचा नंबर लागते. बस तेच म्हणलं, म्हणजे कसं शीट शिवर आहे म्हणून म्हणून राहिलो. विनाकारण मग तुम्ही कसं आपल्या याच्यात दुसरा दिसाल, फालतू वाया जाईन ते. हो, म्हणून म्हणलं एक शीट पक्की पकडा तुम्ही. हो, आपलं एकदम बिलकुल फायनल करून टाका. आजच नाव लिहून टाका यादीत तुम्ही. मोबाईल नंबर तर हे आहेच समजा. बिलकुल बिलकुल बिलकुल. हो, मी सेव्ह करतो आता या सिममध्ये. हो, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, ठेवा मग आता. हो, थोडंसं दुसऱ्या गडबडीत. ओके. हो हो, बिलकुल बिलकुल. हो, ठीक आहे ना, ठीक आहे, काही हरकत नाही. हो, घेऊ आपण चहा वगैरे घेऊ, काही वादा नाही. या ना तुम्ही एका दिवस आले तर. रामपूरला या, मस्त आपलं फार्म हाऊस आहे. जेवण वगैरे करू पद्धतशीर मस्त. या ना एका दिवशी. तिकडे फोनही ठेवला लक्षण भाऊ, तरी आपल्याला बळा मारून राहिला. ठेवला वाटते ना. हो, ठेवला ना त्यानं. हे पचर पचर कर थांबणार रे मारते. हॅलो, ठेवतो साहेब म्हणला. हो, बरं बरं बरं, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. हो, गुड डे गुड डे. हो, गुड डे. ऐकलं मारत राहा. तेच म्हणलं, स्पीकर ऑन केलं तर म्हणलं जिल्हा परिषद पक्की आहे आपली. समजलं ना. हो समजलं ना, ऐकलं त्याने, ऐकलं मी ऐकलं, सगळ्यांनाच ऐकलं. तर मी काय म्हणतो शिवलाल भाऊ, एक काम होत रे तुमच्याकडे, होईल का पहा बरं. आता तुमच्यासाठी नाही म्हणेन की मी सांगा बा काय म्हणतात, फक्त पैशाचा विषय नका काढू. एक तर कसे उचापतीचे काम असेल तर ते नका सांगू. आता ते कसं आम्ही बंदच केलं बा. हो, तर आता काल आम्हाला सांगत समजावून तूही होता. आता आपण कसं निर्णयच घेतला की असे उचापतीचे कामं करायचे नाही. मग तेच म्हणून राहिलो त्याच्यासाठी, की माणूस कसा रिकामा असला की शिल्लकचे कामं सुचते तो. त्याच्यापेक्षा माणूस कामी असला की नाही, बेरोजगार नसला ना, त्याला टाईमच नाही भेटत. तर म्हणलं पहा मग तुम्ही 3 जण आणि आपले अलबते गलबते असे 2-4 जण आम्ही. 1.5 एकर भाई मग द्या म्हणलं तेवढा काढून. जमत असेल तर अजून कोणी येत असेल भुसण्या गिसण्या त्याला विचारा. आपलं भाण्या गिन्या. बाबा भाई मग का बबनराव कसं करता. पहा ना बा, तुमच्या इच्छेने तुम्ही म्हणसान तसं. आता आम्ही काय तुम्ही सांगसान तसं ना शिवलाल भाऊ. हो, पाहून घेऊ एक काय होते, पटला तर करून नाही तर राहिलं. तसं म्हणता नाही का. हो, भाई मग चांगला आहे ना, म्हणजे कसं पुरण ना आम्हाला. काय मग ओके आहे ना आपला. मग काय तर पाणी गिनी देऊ ना बिलकुल बा, म्हणलं टेन्शन नाही. तुम्ही उदळा मसान उदळा, रोजानं मसान रोजानं. बरं ठीक आहे म्हणा. मग असं करू आपण. हो, आता मी लखलं की काका आहे की नाही, त्याला विचारतो. भाणी आले असेल तर त्याला फोन लावतो आणि पाहून घेऊ मग वावरात जाऊन. हो, म्हणजे कसं कळक आहे वावर कसं आहे काय आहे, म्हणजे पाहून घेतला, सौदा केला, उद्यापासून उपटणं सुरू ना. काहीच विषय नाही. हो, चला या मग घरून या लवकर. कोण कोणाला बोला असते बोला, मी येतो इकडून. हो, चालले जाऊ मग. ना जाऊ ना. पण मी काय म्हणतो लक्षण भाऊ, ते आपले जे पैसे दिले होते आम्ही, मामा लुटेरेचे, शांताराम भाऊचे, मारुतरावचे दिले ना ते आंब्याचे. दिले ना बा, इंका मारुती विचारा ना. मग मारुतीचे दिले 16,000 रुपये. त्या शांताराम भाऊचे दिले 25 आणि आपल्या याची दिले मामा लुटरीचे 20. मग देऊ टाकले सगळे जिकडे तिकडे. मग मामा लुटरीला फोन केला होता मी, त्याला म्हणलं फोन पे टाकतो बा, टाकून दिले मी. त्याच्या पोट्ट्याचे ते पोट्ट होतं जरा खुशीत नाही, 5 झालं वाटतं बा 12वी. काहीतरी सांगितली. तर ठीक आहे, आता काही विषय नाही राहिला पैशाचा. ते दिले ना आता, नाही तर मग फालतू अजून मागा लागा असते मामा लुटेरे फालतू. नो ना, नसते कामं राहायचे म्हणजे हेल्पाटे आम्ही घेतले, फायदा काहीच नाही झाला. ते लय सस्त्यात निभलं तुमचं शिवलाल भाऊ. हो, यावेळेस लय तुम्हाला कसं गुत्ती होती बरं. हो, पण ते मोठे पाडल्याच्या ना तुमचं प्रकरण दबलं, नाही तर सऱ्या गावात भोबो झाला असता. हे आता आपल्यापुरतं मर्यादित राहिलं, जाऊ द्या बा. इचुकाटा संघटनेचा अध्यक्ष माणूस आहे, किंमत कमी होईल असं तसं म्हणून विचार केला त्यांनी सगळा. जाऊ द्या, पण आता डबल असे कामं करू नका. मस्त पद्धतशीर चालू द्या असंच आता. जा ते भुईमुग पाहिले पाहून घेते काय विषय तर. हो ना, काय झाली गलती, पण चांगलं झालं ना रे बा. खराब झालं का मग. आता हे वारातून नळालं किती आंबे पडले परवा दिवशी. कालही बी आम्ही इकल्याच्या तुमचे पैसे तर वसूल झाले कमीत कमी. पण का इनाम म्हणून कमीत कमी 2,000 रुपये 1,000 रुपये तर द्यायला पाहिजे का. मारते बक्षीस आहे तुम्हाला, काढले तुम्ही तुमच्या बरोबर, काही सांगू नका तुम्ही. जाऊ द्या, जा मग लक्ष्मण भाऊ, जा वावरात पाहून येते. जा जाऊ द्या शिवलाल भाऊ, ते विषय जाऊ द्या. आता ते सोडा, जाऊ द्या. आता फक्त तुम्ही घरी जा, ते कोट बदला या लवकर. चालले जाऊ मग आपण. ओके. आणि ते यायला सांगून द्या लकडे काका येते का पाहते भाणे घेणे. चला मग. इतकं बरं, इतकं नका करू ना. अरे वावर तर बा पहिले. अरे येऊन तर बाय भाण्या याला इकडे ना. उठना हे बा, करायचंच नाही आपल्याला. शिवला काही मजा नाही. सर गांधरगाव आहे ना भैमुगात काय आहे. अर्ध तर गांधरगाव आहे भैमुगापेक्षा. तर भुसण्या चला चला, काही करायचं नाही. ऐका थांबा ना. अरे इथंच आहे ना फक्त गांधरगाव, रस्त्यावरच आहे इथं. तिकडे अंदर ओके आहे ना. अरे अंदर तर चला, तुम्ही पाहता खरी भैमुग काय पाहता. शीतवून भाताची परीक्षा इंका आता काय आहे पाबरे सर गांधरगाव आहे ना. याची अलर्जी होते राजा. हे बा अंगाला फोड येते ना बा. अजिबात नाही म्हणलं. चला शिवलाल भाऊ, चला चल रे भुसण्या, राहू दे. करायचं नाही आपल्या, उदळ नाही पाहिजे ना, रोजा नाही. चला चला राजा. अरे तुम्ही पाहता ना राजा, जरासं पुढचं पाहिलं की झालं का. अंदर चला तिकडे, एकदम सफा आहे ना ते. मजुराने इकडं गवत कापलं नाही, तिकडं कापलं ना पूर्ण. बरं थांबा. हे बा, मी काय म्हणतो काशीनाथ बबन, आपण पाहून घेऊ ना पहिले. पाहून घेऊ, जर पटलं तर केलं, नाही तर राहिलं. आपल्याला का कोणाच्या अंगावर गेलाय का आपण. मग चला म्हणलं लखलं काका, तर भाण्या पाहून घेऊ. चल बाबा चल, मग ऐक ना मामनानं, जरासं एखादं ऐकलं पाहिजे, गावचं काम आहे ना. चला चला.
अरे गावतून घेऊचं काय करतं, पण हे आपल्याला करणंच नाही ना. हे आपलं एवढं इतकाला गांजर गावतात काय भैमुख पट्ट का काही आपलं न केलेलं पूर्ण काहीच नाही याच्यात, काही मुनाफा नाही आपल्याला, मजा नाही. थांब ना राजा, लक्ष कामाचा माणूस आहे, तुम्हाला काय माहिती आहे अजून. थांबा, निवडणुकीत नाही धाबा किंवा मस्त कामी येते ना. हे बा तू फक्त मा म्हणा ऐकत जा. लक्ष्मण राजा आपला माणूस आहे, आपल्या माणसासाठी असं नाही केलं पाहिजे. चला या इकडे. हो चला, पहिले पाहून घेऊ, मग आपण पाहू काय आहे तिथे. नाही पटलं सोडलं. हो चला चला म्हणून लक्ष्मणराव. काय आता तुम्ही राजा हे एवढा गवत नसते उद्या भाई मग आता अशा ना. म्हणूनच राजा बरोबर आहे, तुमच्याकडे कोणी आलं नाही वाटते, म्हणून तुम्ही आम्हाला कसं बरोबर आहे हिशोबाने आणला आम्हाला इथं. नाही ना, मी आता बा गुंपा मावशीला विचारलं, इकडून खेडेपाडे हिंडलो मी, पण म्हणून म्हणलं मॅडम कोणी सापडलं नाही. मला चालतं चला बा, तुमची इच्छा बा शेवटी, आता काय इलाज आहे मग. एकटे पाहून घेऊ, जाऊ दे, यायचं काय असते. मी आहो ना, मी असल्यावर तू नको लोड घेतो. चला पाहून घेऊ, चला रे बा चला. पण तरी बा म्हणलं हे बा इतका जर गांजर करत असेल तर आपण हे बा एवढ्या याच्यात आपण उपटणार नाही बा. हो तेच म्हणलं, आता सांगू राहिलो. पण तू त्याला त्याच्यापेक्षा भाने अरे अंदर चालणं पहिले. चला म्हणा लखलख काका, चला 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 रे बा चला चला. तुम्हाला काय बा म्हणाले, मग आम्हाला इथे काम करावं लागते ते येत नाही. मग असली असली मग हिरवं गार भैमुगात नाही काय सांगता येते का. मग इतका इचुकाटे भैमुग उपटा वाटते का आम्हाला. जाऊ द्या चला बा, सुदर्शन वाढतं करू आपण, नाही तर राहिलं. चला हो चला चला, हो पाहून घेऊ, नंतर बोलू ना. चला चला. आता इतका मोठा भैमुग उपटा लागते का कशाला, काय आता इतका मोठा घरी देतात आहे. अबे कशाला इतका मोठा भैमुग काय उपटलाय, काही गरज होतं की इतकी एखादं झाड पाहायचं सॅम्पल मध्ये. इतकं काय गरज आहे का मला याची. अरे अरे कसं काय बोलून राहिले तुम्ही इतकं बारीक नका भाऊ लक्ष्मण भाऊ. 4 कोपऱ्यावरची 4 झाडं उपटा लागते, इकडे तिकडे पाहा लागते. कुकडे लाग किती आहे काय आहे काय नाही. मग आता सौदा म्हटल्यावर तेवढे तर झाडं आता उपटाच लागेल ना बा. पण माझं मन दुखते ना इतकं झाडं नाही ते. हो 1-2 झाडं उपटायचे आपले. जाऊ दे बरं. हा ठीक आहे, आता कसा आहे लाग चांगला आहे का नाही. शिवलाल भाऊ पहा म्हणलं, शेंगा गिंगा भरपूर आहे. तुम्ही म्हणसान रोजानं उदळ म्हणसान उदळ, पिप्यानं म्हणसान पिप्यानं. पहा आता तुम्हाला काय परवडते. नाही बाबा, आता समजा आपण गांधरगाव तिकडल्या बाजून जास्त आहे नाही का, इकडे तर बरं वाटलं, काही जास्त नाही वाटते आहे ना. नाही तर काय झालं, सगळीकडे गांधरगावच आहे ना, फक्त तिकडल्यापेक्षा थोडं प्रमाण कमी आहे. पण पाय तू आता काय हिशोबानं कसं करायचं तर. आता बाकीची काही अडचण नाही का लखलख काका तुमची. आता तुम्ही जर करसान तर मी काय थोडंसं काहीतरी येत जाईन बा. आपलं कसं लय रेग्युलर नाही म्हणा, एखाद्या दिवशी येईन एखाद्या दिवशी नाही येईन. जर झालं तसं आपलं काय आहेच काय 2 दिवसाचं 1.5 एकर आहे. अजून ते अलबती येतो म्हणजे ना सोबतीले. जाऊ द्या ना, मग करा ना, हिशोब करा, सौदा करा, काय तर बोला म्हणलं ते सांगा. बोला शिवलाल भाऊ काय विषय तर. सांगा ना, आता तुम्हीच सांगा काय. आता तुम्ही मला का बोला, काय भाव बोलतात. एकराची किती देता तुम्ही, 1.5 एकराची किती देता बा. आता शिवलाल मी कसं गुप्पा मावशीला भेटलो, 10,000 रुपये एकर म्हणे त्याचे चालू आहे सध्या आपल्या गावातलं. आता कुकडे जास्त, कुठं 12, कुठं 11 काय असेल ते असेल आपल्याला काही माहित नाही. पण मी फक्त ते बाई म्हणे समजा गुंपा मावशी 10,000 घेतलं म्हणे बा त्याचं. तर म्हणलं आता विषय असा आहे, तर आपलं समजा त्या हिशोबाने चालतं मग. 10,000 ते वावर कोणतं. हो त्याच्यात मारत्याच्या वावरात दशी तरी आहे का. मग याच्यात इतका गांधरगाव टोंगा आणि याच्यात का या भावानं चालते का. 14,000 चालते, 14,000 एकर. आणि समजा 1.5 एकराची जाऊ द्या 20,000 देऊन द्या टन. जाऊ द्या काही आपलं टन मुकाडण बस म्हणलं. शिवलाल तू सांग बरोबर सांग कसं आहे. दान 5-15 15,000 1.5 एकरात देऊन देतो बा मी. नगदी आपलं असं काही लोकांसारखं सतावून नाही काही नाही. ते बरोबर आहे म्हणा तुझं, तसं विषय नाही. आपल्याला कसं वाटते कोणाचं चांगलं झालं पाहिजे. हो आता उदळ म्हणलं गदळ होते बरं. हो आता मागं सर्व राहणं हे ते झाडे सोडते तर रोजानं म्हणलं काही काम कसं निपक होते असं बिलकुल. हो एक झाडे मागं राहत नाही, थोडंसं उशीर होते म्हणा. हो पण मजुरी भाग सारखाच पडते. हो ना ते तर चालते, पण उदळ दिलं की आमच्या मागे टेन्शन नाही राहत ना. तुम्ही आपलं करत राहता मोकळं राहते. नाही ना रे लक्ष्मण, तुझ्या लक्षातच नाहीत ना. उदळ म्हणलं कसं असते, भर मोकळे करणं असते. आम्ही रोजाने तसंच काम करतो. तुझी गाडी भरून देतो, कुटारे वाहू घालतो, फैलवतो बी, पद्धतशीर करून देतो तुला. फक्त कसं थोडेसे 1,000-500 रुपयाचा फरक पडत असते, याच्यापेक्षा काही पडत नाही. हो तर आम्ही आता किती जण 3-6 जण. हो तर पाहा मग आता तुमच्या हिशोबाने, तुमचे जर असेल कोणी तुमचे पाठवा काही मदतीले. 500 रुपये नाही 500. मग आता बरं ठीक आहे 500. तर मग आता समजा सकाळी किती वाजता येतात, किती वाजता जाता. आता रोजच्या प्रमाणे समजा 7 वाजता टच वावरात, 7 वाजतापासून तर 12:30 वाजेपर्यंत किंवा 1 वाजे लोक लसले चला बा तुम्ही आपल्या म्हणून. 500 पण लय होऊन राहिला. 500 कसं आता 300 देऊन दे तुम्ही. बाई 300 आहे ना रोज. आता 250-300 चालू आहे लसले समजा. याच्यापेक्षा कुठंच नाही ना. 200 रुपये आहे ना कुठं. आता 300 रुपये देऊन देऊ आपण. सकाळी तुम्ही 7-7:30 या आणि 12:30 वाजता चालले जा. काय बबनराव कसं वाटतं मग. बरं ठीक आहे काही हरकत नाही. मग हे बा असं करू आपण, सकाळी आम्ही 8 जाऊ, म्हणजे कसं 7 8 होतच असते. 8 वाजतापासून समजा 12:30 वाजेपर्यंत चालते. बिलकुल चालते, काही वांधा नाही. तर तुम्हाला वाटत असेल बा डबल शिफ्टमध्ये तर आम्ही मग 4 वाजतापासून अजून येतो. 4 वाजतापासून 7:30 वाजेपर्यंत. हो त्याचा देतो समजा आम्हाला. काय नाही बबन किती मागा अजून दुपारचा 300 रुपये देऊन द्या. 300 नाही 500 800 रुपये देऊन द्या मग पुऱ्या दिवसाचा. हो मग तर कच्चच खाऊन राहिले तुम्ही. नाही हे पहा तुम्हाला सकाळचा 300 आणि संध्याकाळचा 200 500 रुपये रोज तुम्हाला 2 टाईमचा देऊन देतो आम्ही. नाही विचार करा तुम्ही बी. आता आम्हाला पावर आहे पा म्हणलं इतक्या गवतात आता उपटा लागते भैमू. मग एवढी ऊन ताण पाणी लागत पुरी आप जाते ना माणसाची. तिकडे पाणी नाही दिलं कडक भैमू. ते उपटाच लागते शेवटी राहू देता येते का. मग इतक्या गवतातलं कोण नाही उपटत, आम्ही तरी करून राहिलो. तिकडे तुम्ही 250 रुपये थाली काय म्हणजे 250 रुपये प्लेट टिकता ना बा. मग काय असते त्या भाजीत नाही असं. भात म्हणलं काय राईस प्लेट म्हणलं राईस आणला मुलीचा राईस राजा केवढ्यात असते 100 रुपये प्लेट आणि 150 रुपये. मग काही नका करू. सकाळचे 350 संध्याकाळचे 250 600 देऊन द्या. विषय मोकळा. हे पुरत नाही ना. हे बा सकाळचे तुम्हाला 300 आणि संध्याकाळी 200 बस. लागलं हे बा चहा तुम्ही तुम्हाला 2 टाईम चहा आणतो, पाण्याची व्यवस्था करतो. 500 करा बा तुम्ही. त्यांना काय 5-50 पाहिजे मागं पुढे पाहून घेऊ. जाऊ दे काही हिशोब नाही. तुम्ही जे देसान त्या जाऊ दे बाबा राहू दे. देजो बा तो हिशोबाने देऊ. जाऊ तिकडे पुढे काढू 600. हो चाल जाऊ दे तिकडे.
आता शिवलाल म्हणते तर हो 550 देऊन द्यायचा काय 300 सकाळचा 250 दुपारचा ओके आता हो संध्याकाळी 7-7:30 पर्यंत थांबतो ना आम्ही तुम्ही काळजी नका करू कुटार भरणं गाड्या भरून देणं सर्व बिलकुल आहे रोजानं तुम्ही टेन्शन नका घेऊ आता 2-3 दिवसात बिलकुल जिकडे तिकडे वावर क्लिअरच करून देतो बरं ठीक आहे मग 550 फायनल हो ठीक आहे मग आता उद्या सकाळी मग तुम्ही इथे 7:30 येसाल ना मी ते गणपतीला सांगतो जरासं कसं पाहिजे जरासं म्हणजे कसं आहे कुटार इकडे तिकडे फैलवणं कवटे जमा करणं ठीक आहे मग ओके ओके ते तळवं गिळवं घेऊन येतो संध्याकाळचा वातावरणाचं काही सांगतात नाही बरं सगळं गाडी बैल हे ते पाण्याची व्यवस्था चहा पाणी हे ते सगळं बिलकुल ओके पाहू मग उद्या आता